हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं होतं ना की अक्कलकोटवरनं आम्ही आता तुळजापूरला चाललो आहे. तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. आणि आपण म्हणतो ना की आपल्या आयुष्यामध्ये किंवा पुढं जे घटना जर वाईट घडायची असेल तर त्याचा संकेत आपल्याला अगोदरच देव देतात. तर तसंच काहीसं झालेलं आहे. आणि इथे जरा भूक लागली होती ना, म्हणून थोडासा घरून बनवलेला चिवडा आणलेला होता. तर तो पोरांनी नाही पण मीच खाल्ला आणि चिवणी पण थोडा थोडा खात होती. आणि यांचं बघा कसं चाललं आहे, मस्त स्माइली आणि वाकडं तिकडं तोंड करणं चाललं आहे. त्यांना जास्त कॅमेरामध्ये येणं आवडत नाही. आणि इथे आम्ही पुढे आलो आणि इथं आमचं गाडी पंक्चर झाली. म्हणजे अवघ्या 13 वर्षात हा अनुभव खूप अवघड होता की कधीच त्यांना असा अनुभव आला नव्हता की एवढ्या प्रवासामध्ये गाडी पंक्चर होती. आणि ते पण 2 वेळा झाली. अगोदर अक्कलकोटला जातानाही झाली आणि आत्तासुद्धा. आता यांनी स्टेपनी होती जवळ, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही. आणि यांना सगळ्या गोष्टी जमतात आणि ते जमूनच घ्यावं लागतात. त्यात चैतन्य पण बरोबर होता. आणि आपण म्हणतो ना, असं काही यायचं असेल तर देव आधीच सांगतो. हे तेच म्हणाले, आपलं काही म्हणजे पुढं काहीतरी अघटित घडायचं होतं म्हणून आपल्याला इथंच थांबून ठेवलं देवानी, स्वामींनी, असं ते म्हणाले होते. तर त्याच्यावर सुद्धा माझा विश्वास होता आणि तुम्हाला पुढे सांगेनच काय घडलं ते. तर इथे जवळजवळ 15 मिनटं लागले स्टेपनी वगैरे बदलून घ्यायला. आणि नंतर हे ठेवलं. आणि आता ही दुसरी स्टेपनी पण बदलायची म्हणजे ना, तर तुळजापूरमध्ये जाऊनच बदलायची होती. तर इथे ही स्टेपनी वगैरे ठेवली, सगळं आवरून वगैरे घेतलं. आणि चिव आणि तिची आजी ना मस्त तिकडं एका दगडावर बसले होते एन्जॉय करत, रोडच्या गाड्या वगैरे बघत. आणि तुम्हाला तर माहिती, सोलापूर आणि सोलापूर हायवे जो आहे ना, तो खूपच विचित्र आहे. म्हणजे खूप विघटित आणि अघटित असे प्रकार घडतात. तर इथं सगळं काम झालेलं आहे. गाडीचं चाक वगैरे लावून घेतलं आणि नंतर मग आम्ही इथून निघालो. ते डायरेक्ट थेट आता तुळजापूरमध्येच पोचलो. आणि भावानी सांगितल्याप्रमाणे जे 108 भक्तिनिवास आहे ना, त्या साईडलाच आम्ही चाललेलो होतो. पण त्याच्या अलीकडंच आम्ही रूम पाहिली, जिथे म्हणजे हे डायरेक्ट अशा आतमध्ये गेले होते आणि जस्ट चौकशीला, आणि तिथे डायरेक्ट आम्हाला रूम भेटली, छान भेटली. तशी रूमची प्राईस आम्हाला 1500 रुपये सांगितली, पण 1000 रुपयामध्ये डन झालं. कारण मागं आम्ही एकदा गेलो होतो तर एकदम ते बैठ्या घरामध्ये एकदम व्यवस्थित नव्हतं, हायजीन नव्हतं. त्याच्यामुळे हीच रूम बघितली आणि खूप छान होतं. आणि तिथून आम्हाला निघायचं होतं मुखदर्शन आणि धर्मदर्शनासाठी. इथे आई म्हणाल्या होत्या की चला आपण जाऊ, एकदा दर्शन झालं, उद्या पण आपल्या अभिषेकच्या वेळेस पण दर्शन होईलच. आणि ते छान अशी झगमगाट दुकानांची पाहून खूप छान वाटत होतं. आणि रात्रीच्या वेळेचं हे मंदिर बघणं खरंच हे खूप छान वाटतं. डेस्टिनेशनपेक्षा पण मस्त वाटतं. कुठला मनोरंजनाचा प्रवास काही का असाना, आपल्याला आयुष्यात कुठेतरी जायला मिळतंय, कुठेतरी आनंद घ्यायला मिळतोय ना, हेच आपल्यासाठी खूप मोठं आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप छान बदल घडून येतात. आणि मला सुद्धा फिरायची खूप हौस आहे. तसं बघूयात, आपल्या आयुष्यामध्ये तसं वेळ येईलच, खूप ठिकाणी फिरता पण येईल. आणि इथे पुढे आलो आम्ही तुळजापूरमध्ये. आतमध्ये जे उजव्या सोंडेचा जो गणपती आहे ना, त्याचं दर्शन घेतलं. आणि इथे मागच्या साईडला पण, इथे मुखदर्शनाच्या साईडने आम्ही आलो, धर्मदर्शन मुखदर्शनाकडं. पण एवढी काही गर्दी नव्हती, असं वाटलं की पूर्ण रिकामं आहे बाबा, काही गर्दी नाही असं छान. आणि इथे असे जे त्यांचे जे मूर्त्या वगैरे ठेवलेल्या होत्या ना, तर म्हणजे मला वाटतं या पालखीसाठी वगैरे ठेवल्या असतील त्यांनी, रथ वगैरेसाठी. तिथे छान असे फोटो वगैरे काढून घेतले. आणि इकडे बघा पूर्ण असं रिकामच आहे. म्हणजे आम्हाला खूप भारी वाटत होतं की बाबा आता आम्हीच वर का पटकन दर्शन होऊन जाईल. पण आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दिसतंय की धर्मदर्शनासाठी आणि मुखदर्शनासाठी सुद्धा लोक भरपूर असे येतात. आणि खूप म्हणजे त्यांना उत्सुकता असते. आपलं ही देवी म्हणजे तुळजाभवानी कुलदैवतच आहे, महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. आणि आमच्या घरी पण ती कुलदेवीच आहे. आणि जेजुरीचा खंडोबा तो पण आमचा कुलदैवत आहे. तर आम्ही नेहमीच जेजुरीला जातो. आणि इथे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. म्हणजे अगोदर तुम्हाला खूप रिकामं वाटत होतं, दिसत होतं. आणि आता ही गर्दी बघा मुखदर्शनासाठी आणि धर्मदर्शनासाठी. पण आम्ही काही मुखदर्शन नाही घेणार, धर्मदर्शनच घेणार आहे. नंतर थोडं पुढं आलो आणि म्हणजे जे आपण पायऱ्या चढतो ना वरती, तर इतकी गर्दी होती म्हणजे काय सांगू, एकदम खूपच गर्दी होती. आणि तिथेच आम्ही व्हिडिओ काढला, तुम्हाला दिसतंच आहे व्हिडिओमध्ये. आणि तिथून दर्शन घेऊन मुखदर्शन वगैरे घेतलं. तिथं काय अलाउड नव्हतं फोटो काढायचं देवीचं, तर आम्ही बाहेर त्या डिजिटल बोर्डवरच आम्ही सगळं बघितलं. आणि नंतर इथे मागे बघा, हे जे आहे ना, ही नवीन मंदिरं त्यांनी तयार केलेली आहेत, जे इथं
इथं हे लक्ष्मीचं मंदिर आहे, नृसिंहाचं मंदिर आहे, खंडोबाचं सुद्धा मंदिर आहे इथे तयार केलेलं आहे आणि खूप सुंदर असं बनवलेलं आहे. तर इथे छान आम्ही बसलो, दर्शन वगैरे घेतलं आणि इथून नंतर पुढे जेवायलाच जायचं होतं. तर खूप छान वाटत होतं. इथं कामत हॉटेल म्हणून एक फेमस हॉटेल आहे, तुम्ही जर आलास तर तिथे नक्की जा. तिथे जवळ आहे, कुणीही सांगेल खूप फेमस हॉटेल आहे. पूर्ण थाळी फक्त 150 रुपयाला तिथे मिळाली आम्हाला. चला, इथे मुक्काम झालेल्या दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि सकाळी आज आहे ना 6-7चा टायमिंग आम्हाला अभिषेकचा दिला होता. आणि इथे तुम्ही आले का तुम्हाला सकाळचाच टायमिंग देतात ते अभिषेकचा. 10 वाजेपर्यंत इथे अभिषेक असतो. तर इथं मुलांचंही सगळं आवरलं आणि आता मुलांना काही दूध वगैरे तर नाही, त्याच्यामुळे चहावरच भागवलं. मीही पहिला चहा पिला, कारण चहा पिला का मला एनर्जी आल्यासारखं होतं. आणि मग छान असं पटकन आवरून घेतलं आणि लगेच निघालो आम्ही अभिषेकसाठी. मंदिरात आता अभिषेक करायला जायचं. चला, बरोबर सगळं आवरून झालंय. नाश्ता वगैरे झाला नाही. आता पहिला अभिषेक. आता वाजलेत 8. अभिषेक झाला का मग नाश्ता करायचा. चला पटकन आपण अभिषेक करायला जाऊया मंदिरात. चला, रस्त्यामध्ये जाता जाता आहे ना ह्या गाड्या मात्र मला 2-3 अशा दिसल्या बरं का. म्हणजे जेव्हा आम्ही मागे आलो होतो ना, चिव जेव्हा छोटीच होती तेव्हा आम्ही आलो होतो. जवळजवळ 3 वर्षाची होती, आता ती 8 वर्षाची आहे. तर तेव्हा ह्या गाड्या नव्हत्या, पण ह्या आता त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत गाड्या. कारण मला असं वाटते की इथून पटकन म्हणजे नाही का, ज्या ठिकाणी आता भक्तनिवास किंवा असं राहतात ना लोक, राहायला येतात 1 स्टेसाठी, तर तिथून पटकन मग ह्या गाड्या त्यांना पोहोचवतात. मग कितीही पे केले तरी त्यांना काही फरक नाही पडत, कारण पटकन आपल्याला वेळेत जावं लागतं. इथून आलो आणि आईंना कसं पटपट चालता येत नाही आता वयमानाने, त्याच्यामुळे त्यांचं हळूहळूच चालणं होतं. आणि अभिषेकची लाईन आहे ना ही दुसऱ्या बाजूनी होती. आणि ज्यांचा अभिषेक आहे ना त्यांची नावं त्यांनी घेतली होती आणि म्हणजे एक लिस्टच तयार केली होती. त्या लिस्टनुसार त्यांनी सगळी नावं, त्यांचे आधार कार्ड वगैरे बघितले. आणि इथं त्याच साईडला डाव्या साईडला बघा ना, नारळ जे वाहतात ना, तर ते नारळ तर पूर्ण गोडाऊनच झालं होतं. म्हणजे काय करतात ते नारळ मला माहिती नाही नक्की. आणि इथं आम्ही आता वरती आलो अभिषेकचं ताट वगैरे घेऊन. आणि वरून मग बरेचशी लाईन होती, जवळजवळ आम्हाला 1.5 तास लागला. साडी वगैरे आम्ही घरूनच आणली होती, नारळ पण घरूनच आणलं होतं. आणि जे टाक आहेत ना आपले घरचे टाक पण देवांना भेटवायला न्यावेत असं म्हणतात, म्हणून आम्ही टाक पण आणले होते देवीला भेटवायला. आणि जेजुरीला पण जाताना आम्ही टाक घेऊन जातो. इथे झालं सगळं दर्शन झालं, आतमधलं सुद्धा. तर तुम्हाला माहिती आहे इथे आतमधलं काही व्हिडिओ काढता येत नाही, त्याच्यामुळे मग इथे टाकांचं छान असं अभिषेक केला. आणि हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं चिवणी चैतन्याने. ना आम्ही आता इथून निघालो. दर्शन झालं आणि इथून आम्ही निघालो. एक फेरी वगैरे मारून घेतली देवाला, आणि म्हणजे जे टाक आहेत ते फिरवून घेतले पूर्ण मंदिराला. आणि इथे परडीचं सामान जे आणलं होतं, आपण शिदा आणतो ते शिदा पण आणतात. काही लोक आणत नाही, पण शिदा द्यावा इथं. तुळजाभवानीला परडी पण भरावं लागते असं म्हणतात. आणि नंतर इथे आम्ही पुढं आलो तर मी बघितलं ऑड दिवशीसुद्धा किती गर्दी राहते, म्हणजे त्या मानाने एवढी गर्दी नव्हती. आणि इथे तुळजापुरी बांगड्या ज्या आहेत ना म्हणतात सुवासिनीने भराव्यात, कारण ते सौभाग्याचं लेणं असतं. एक का होईना इथं आले ना तुम्ही तर एक का होईना बांगडी भरून घ्या किंवा 2-2 बांगडे भरून घ्या, भले ती महाग का असे ना. आणि इथे प्रसाद वगैरे घेतला, एकच तेवढा मुरमुऱ्याचा प्रसाद घेतला. कारण आणि इथे चिवला आहे ना किचनचं येड लागलं होतं, कारण तिला किचन घ्यायचं होतं आणि तिच्या मनासारखं किचन काही इथे मिळतच नव्हतं. तर आम्ही 2-3 दुकानं फिरलो किचनसाठी तिच्या, आणि किचन बघितलं, पण एका ठिकाणी भेटलं तसं घेतलं. आणि नंतर मग रूमवरून आलो आणि तिथून सरळ निघालो, म्हणजे निघायची तयारीमध्येच होतो. इथे मात्र जे किचन घेतले ना ते दादाने तोडलं, त्याच्यामुळे हिला चांगलंच रडू येत होतं. आणि ते किचन काय भेटणं आता अशक्यच होतं, त्याच्यामुळे तिला कसं तरी मनवलं. तिच्या आजीने पण इकडे जाऊन हे केलं, बघितलं किचन. आणि इथे पहिले इकडं आम्ही हॉटेलमध्ये आलो जाताना हा नाश्ता वगैरे करायला, आणि तिथं त्यांना स्टेपनी बदलायची होती, कारण तुम्हाला माहिती आहे ते जे पंक्चर झालं होतं ते स्टेपनी बदलणं खूप गरजेचं होतं. इथे आता नाश्त्यासाठी खरंच जाम भूक लागली होती, पण इथे त्यांचं स्टेपनी वगैरे पण चाललं होतं. पलीकडेच होतं जे पंक्चरचं दुकान. आणि तिथून सगळं आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो. एवढा काही खास नाश्ता नव्हता त्या हॉटेलमध्ये. आणि तिथून निघालो आणि निम्या रस्त्यामध्ये थांबलो आम्ही जरा थोडंसं, आणि तिथे आईस्क्रीम पाहिली. थोडंसं चहा पिण्यासाठी पण थांबलो होतो, आणि तिथे आईस्क्रीम वगैरे घेतली. थोडं फ्रेश वगैरे झालो आणि छान असं वातावरण होतं मस्त असं. तिथं बाहेर उतरून मी व्हिडिओ काढला. इथे आईस्क्रीम घेतली, पण ती आईस्क्रीम काही एवढी आपल्या पुण्यातल्या आईस्क्रीमसारखी काही लागली नाही, एवढी काही छान नव्हती.
आणि आता अक्षरशः तुम्हाला सांगायचं म्हणजे ट्रॅजेडी म्हणजे पुन्हा एकदा आमची इथे आहे ना, ह्याच रोडला जो सोलापूर हायवे ना, तिथे पुन्हा गाडी पंक्चर झाली. आणि खरंच तुम्हाला एक पुढे सांगायचं आहे तेच सांगते की आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ना, तर त्याच्या मागे आपल्याला दैवी सूचना पण असते आणि तीच ही सूचना होती. आणि नंतर मग आम्ही काही पुढे अंतरावर आलो आणि तिथे मग पटकन यांनी त्यांची स्टेपने बदलून घेतली, कारण पुढे पुन्हा काय आणखी व्हायला नको म्हणून गाडीचं जे पंक्चर आहे ते काढून घेतलं. आणि इथं मुलांना जरा भूक लागली होती म्हणून थोडी भेळ जी आणली होती ना, ती भेळ इथे खाल्ली आणि आईने सुद्धा इथे भेळ खाल्ली. आणि इथे जवळजवळ 15 ते 20 मिनटं आम्ही इथे बाहेरच थांबलो होतो बऱ्यापैकी. आणि इथून पुढे पुन्हा प्रवास सुरू झाला आणि तुम्हाला अक्षरशः सांगते ट्रॅजेडी जी पुढे घडली ती. आणि काही अंतरावर काही किलोमीटरवर नाही का एक कंटेनर जो आहे ना, त्याचा ॲक्सिडेंट झालेला होता. आणि अक्षरशः आमचे डोळे फिरलेच होते की खरंच आपलं हे जे झाले ना, ते आपल्याला देवाने खरंच. आता मिसळीचं हॉटेल होतं म्हटल्यावर तिथं आजची पाटी लिहिली होती, जसे दोघात एक मिसळ खाल्ल्यास प्रेम वाढते तसे 30 रुपये चार्ज पण वाढणार. आणि खरंच खूप छान वाटत होतं. आणि त्यांचा ब्रँडच होता तो पूर्ण मिसळीचा, फरसांचा वगैरे ब्रँड तयार केलेला होता त्यांनी. तर इथं काही चिवला आणि चैतूला काही थोडंसं स्नॅक्स घ्यायचं होतं खायला, ते घेतलं त्यांनी. आणि मस्त असं चहा पिला, खूप चविष्ट चहा होता तिथे. आणि नंतर मग तिथे थोडाफार नाश्ता वगैरे केला आणि तिथून आम्ही निघालो. तिथे फरसाण वगैरे पण घ्यायचं चाललं होतं पण नको म्हटलं. आणि मस्त वाटत होतं तिथलं वातावरण वगैरे, छान असं वाटत होतं. चला आता सगळ्यांची पोटं तर फुल झालेली आहेत आणि आता आम्ही इथे तुम्हाला दाखवते कुरकुमला लागलो आहे. आणि कुरकुमला तुम्हाला तर माहिती आहे तेलाचे जे खाणे आहेत, पण इतका घाणवास येतो ना, पण ते बघण्यासारखं आहे, आपल्याला कधी असं बघायला नाही मिळत. फायनली आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो आणि वानवडीमध्ये एका हॉटेलमध्ये आलो, जे हरी हॉटेल आहे ना, तिथे एकदम फेमस हॉटेल आहे. आणि तिथे स्वामींची इतकी छान मूर्ती आहे ना, ती मूर्तीचाच मी फोटो काढत बसले तिथे. आणि बाकीचं काहीच राहिलं नाही, बाकी सगळे आतमध्ये जाऊन बसले, पण मला ती स्वामींची मूर्ती खूप भावली. आणि खरंच इथे पुन्हा एकदा दाखवून दिलं स्वामींनी की खरंच भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून. आणि ही एक प्रचिती आलेली तुमच्याशी मी शेअर केली. आणि इथे आम्ही छान असं जेवण वगैरे केलं. संध्याकाळी जवळजवळ 10:30 वाजले होते आणि सेफमध्ये आम्ही इथे आलो, हेच आमचं खूप नशिबाने भाग्य होतं. आणि मस्त असं इथे जेवण वगैरे केलं. आणि घरचं तर काय एवढं काही नेलं नव्हतं, पण कधीतरी बाहेर जाणं वर्षातून 1-2 वेळा एवढंच फक्त जरी आपल्याला मिळालं ना तरी बास होतं. तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने नशिबात असेल तर भरपूर ठिकाणी फिरण्याचा योग येईल आणि ते तुमच्याशी शेअर पण करेन. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय.